नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहे की ऊसामध्ये 30 दिवस पूर्ण झाल्यानंतर तणनाशकाची पहिली फवारणी ही आपण कुठल्या तणनाशकाचा वापर केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला सर्व प्रकारच्या तणांवरती बऱ्यापैकी चांगलं 100% कंट्रोल भेटलं पाहिजे. तर पाहू शकता ह्या रानामध्ये आपण ऊसाची लागवड केलेली आहे. हे व्हरायटी म्हणलं तर PDN 15-0-12 या व्हरायटीची आपण लागण केली होती. आणि तर या प्लॉटमध्ये तणाचं बघू शकता, हे बिलायती तण म्हणतात याला घोळ, काँग्रेस, कुत्री गवत आणि आणखीन हे माठ, अशा पद्धतीनं ह्या प्लॉटमध्ये गवताचं प्रमाण दिसत आहे. तर याच्यासाठी आपण कुठली फवारणी घेणार आहे हे तुम्हाला थोड्या वेळात सांगणारच आहे. तर फवारणी घेताना काळजी एवढीच घ्यायची की ऊसाचे लागण करून जवळपास आपल्याला 30 दिवसाच्या आसपास कालावधी हा पूर्ण झालेला पाहिजे. तण हे 4 पानापेक्षा जास्त नसलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला जे काय तणनाशक फवारणार आहे तर त्याचा रिझल्ट प्रॉपर आणि योग्य आपल्याला अपेक्षित असा बसतो. पण याच्यामध्ये पाहू शकता तणाची थोडी वाढ जास्त झालेली आहे. तरी पण आपण ह्याच्यासाठी आपण लिंबाचा पण वापर करणार आहे, जेणेकरून रिझल्ट पण चांगला येतील आपल्याला. तर चला पाहूया आपण आज कुठल्या तणनाशकाचा वापर करणार आहे. तर इथं पहा, आपण फवारणीसाठी बॅलर पाण्यानं भरून घेतलेला आहे. तर आता सध्या आपण सगळ्यात अगोदर लिंबाचा वापर करणार आहे, जेणेकरून आपण जे काय तणनाशक वापरणार आहे त्याचा रिझल्ट प्रॉपर आपल्याला बसेल. त्याच्यासाठी आपण लिंब पिळलेले आहेत. तर बॅलरला जवळपास आपल्याला 4 ते 6 लिंबांचा प्रति बॅलर 200 लिटर पाण्यासाठी वापर करायचा आहे. आणि हे स्टिकर पण वापरणं गरजेचं आहे, जे की आपण ॲग्री 82 या नावाचं या कंपनीचं स्टिकर आपण वापरत आहे. तर याचं प्रमाण ज्या त्या कंपनीच्या ह्याच्यानुसार प्रमाण वेगवेगळं असू शकतं. तर आपण हे स्टिकर बॅलरला आपण 80 मिली स्टिकरचा वापर करणार आहे. तर सर्वप्रथम आपण 2,4-D या तणनाशकाचा 200 लिटर पाण्यासाठी 1 लिटर या 2,4-Dचा वापर करणार आहे. तर याच्यामुळे जे काय तण आहे त्याची वाढ थांबून पूर्णपणे पिवळं पाडून जाळण्याचं हे काम करतंय. तर याचा आपण बॅलरसाठी 1 लिटरचा वापर करायचा आहे. तर 2 नंबरला आपण मेट्रीब्युझिन 70% या हर्बिसाईडचा पण वापर करणार आहे. तर याचा आपण बॅलरला 400 ग्रॅम मेट्री अशा पद्धतीनं वापर करायचा आहे. तर हे पहा, 100 ग्रॅमचं हे एक पुडा आहे. जर गवताचं प्रमाण जास्त असेल तर आपण ह्याचा मेट्रीचा वापर बॅलरसाठी 400 ग्रॅम करायचा आहे. जर तण कमी असेल तर आपण 300 ग्रॅम वापर केला तरीही चालतंय. हे पावडरमध्ये असल्यामुळे सगळ्यात अगोदर आपल्याला एक बकेटमध्ये 10 लिटरच्या आसपास पाणी घेऊन त्याच्यामध्ये हे पूर्ण पुड्या टाकून ते पाण्यात व्यवस्थित मिक्स करून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे पूर्ण पाण्यात ही जी विरघळ म्हणजे पाण्यात पूर्णपणे व्यवस्थित विरघळण्यासाठी आपण अशा पद्धतीनं हे प्रक्रिया करायची आहे. तर आता सध्या 4 पण पुड्या टाकून झालेल्या आहे आणि बकेटमध्ये अशा पद्धतीनं योग्य हलवून ते व्यवस्थित मिक्स करून हे पूर्णपणे द्रावण नंतर 200 लिटरच्या पाण्यामध्ये आपल्याला ओतायचं आहे.
हे पाणी आपल्याला पूर्णपणे हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून पूर्ण सगळ्या बॅलरमध्ये औषधाचं योग्य प्रमाणात मिक्सिंग झालं पाहिजे. त्याच्यानंतर पाणी वगैरे कमी घेतलेलं असेल सुरुवातीला तर 200 लिटरच्या पाण्याची लेवल लावायची आहे. आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हणलं तर आपण तणनाशक फवारताना काळजी एवढीच घ्यायची आहे की बॅटरी ऑपरेटेड जे पंप आहेत, शक्यतो बॅटरी ऑपरेटेड पंपाचाच वापर सर्व शेतकऱ्यांनी तणनाशक फवारणीसाठी करायचा आहे. तर याच्यामुळं काय होतं माहिती आहे का, आपण काही वेळेस शेतकरी पेट्रोल पंपाचा पण वापर करतात. तर पेट्रोल पंपानं काय होतं, जे फॉग तयार होते म्हणजे तुषार, हे एकदम लहान प्रमाणात असतात आणि थोडं जरी वारा असेल तर ह्या वाऱ्यामध्ये उडून जाण्याचं चान्सेस त्याचे जास्त असतात. बॅटरी ऑपरेटेड पंपाचा फायदा काय होतो माहिती आहे का, याचे तुषार जे पडतात हे वजनाला जड असतात आणि त्याची ड्रॉपलेट साईज ही मोठी असते. त्याच्यामुळं जे काय फवारा आपण घेणार आहे हा पूर्णपणे तणावरती किंवा असू द्या किंवा पिकावरती असू द्या, अशा पद्धतीनं ते पूर्णपणे पडतं आणि वेस्टेज जाण्याचं प्रमाण हे पूर्णपणे बॅटरी ऑपरेटेड पंपामध्ये हे कमी असतं. तर पाहतानाच आपला प्रादुर्भाव हा बऱ्यापैकी सरीमध्येच आहे, जास्त इकडं तण नाही या बाजूला. तर त्याच्यामुळं आपण फक्त सरीमध्येच आपण या फवाऱ्याचा स्प्रे घेत आहे. टोफरोडीमुळे काय होतं, ही जी केळीचे पिल्लं उगवलेली आहेत ही टोफरोडीनं पूर्णपणे 100% जळून जातात. तर अशा पद्धतीनं आपण स्प्रेची फवारणी घेतली पाहिजे. आणि गवताच्या पद्धतीनं जे काही ज्या प्रकारचं गवत आहे त्या पद्धतीनं आपण तणनाशकाचा पण वापर केला पाहिजे. तर काही प्लॉटमध्ये लव्हाळ्याचं प्रमाण जर जास्त असेल, लव्हाळ्यासाठी वेगळी तणनाशकं पण अवेलेबल आहेत. तर ज्या त्या गवताच्या ह्याच्यानुसार आपण तणनाशकाचा वापर केला पाहिजे. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.